नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। एस टी महामंडळ अंतर्गत एस टीतून प्रवास करण्यासाठी जी सवलत मिळते तर याच्यासाठी NCMC कार्ड आहे सर्वांना आता कंपल्सरी करण्यात आलेला आहे। साधारणतः 1 ऑगस्टपासून याच्यामध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता आहे। तर एक एस टी महामंडळचं परिपत्रक आलं होतं तर 1 ऑगस्टपासून सगळ्यांना NCMC कार्ड बंधनकारक असणार आहे। पण अजून मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील तर यांच्याकडून अजून लक्षात घ्या NCMC कार्ड आहे ते काढण्याची प्रोसेस चालूच आहे। मोठ्या प्रमाणावरती जे लाभार्थी आहेत तर यांना अजून कार्ड मिळत नाही आहे, त्यामुळे कदाचित याच्यामध्ये पुन्हा शिथिलता येण्याची शक्यता आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय 2 महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। याच्यामध्ये NCMC कार्डचं जो रिचार्ज आहे तर याची माहिती आपण देणार आहोत आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे NCMC कार्डवरचा स्टेटस अनेक ठिकाणी लाडक्या बहिणी असतील किंवा वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांना प्रॉब्लेम येत आहेत। तर या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर साधारणतः NCMC कार्ड आहे तर हे NCMC कार्ड 30 दिवसानंतर वितरित होतं। तर याच्यामध्ये लाडक्या बहिणी असतील तर महिलांना महिला सन्मान निधी योजनेअंतर्गत अतिशय NCMC कार्ड संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। तर आपल्या हातामध्ये NCMC कार्ड आहे तर NCMC कार्ड आहे तर साधारणतः 30 दिवसानंतर लाभार्थ्यांना दिलं जातं आणि मागच्या बाजूला जी महत्त्वाची माहिती आहे त्याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड डिटेल या ठिकाणी अनेक ज्या महिला आहेत त्यांना प्रॉब्लेम येत आहे। तरी ज्या महिलांनी लक्षात घ्या की NCMC कार्ड काढलेला आहे तर याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे कॅटेगरी पाहणे महत्त्वाचं आहे। तर या कार्डवरती कॅटेगरीचा ऑप्शन अतिशय महत्त्वाचा आहे। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत महिला येतात तर यांना महिला सन्मान निधी म्हणजे MSY अशा प्रकारचा स्टेटस असणे गरजेचं आहे। तर माझं कार्ड आहे ते लक्षात घ्या NC आहे। NC म्हणजे नॉट कन्सेशनल म्हणजे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अतिरिक्त लाभ आहे किंवा लक्षात घ्या मिळणार नाही आहे। तर यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत किंवा महिला आहेत यांना प्रॉब्लेम येत आहे। आधार कार्ड बरेच दिवस अपडेट केलं नव्हतं, त्याच्यामध्ये जेंडर चुकीचा होता किंवा जन्मतारीख चुकीची होती। पण आम्ही ज्यावेळी NCMC कार्ड काढलं ज्याच्यावरती प्रिंट होऊन नाव आलं तेव्हा आम्हाला कळलं। तर याच्यामध्ये काय होत आहे की आधार कार्डवरती जसं नाव आहे, जशी बर्थ डेट आहे तसाच डेटा याच्यामध्ये छापून येत आहे, प्रिंट होऊन येत आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही आहे। त्यामुळे काहीशा प्रमाणावरती मी सगळ्याच लाडक्या बहिणींचं म्हणत नाही आहे, महिलांचं म्हणत नाही आहे, तर काहीशा लाडक्या बहिणींचं जेंडरच चुकीचं असल्यामुळे फिमेलच्या ऐवजी मेल झाला असल्यामुळे येथे नॉट कन्सेशनल म्हणजेच महिलेचं नाव आहे आणि खाली कॅटेगरी NC असं आलेलं आहे। जर तुमच्या कार्डवरती NC आले असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हाफ तिकीट मिळणार नाही आहे। तुमचं कार्ड तर जनरेट झालेलं असेल परंतु NC जर आला असेल, आपल्या स्क्रीनवरती कार्डचं कॅटेगरी कुठे चेक करतात हे तुम्ही पाहू शकता। जर या ठिकाणी NC आले असेल तर तुम्हाला फुल तिकीटच जरी कार्ड काढलं तरी द्यावं लागणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी महिला असतील यांनी NCMC कार्ड काढलेलं आहे तर या ठिकाणी असणारी कॅटेगरी चेक करा। तर या ठिकाणी MSY महिला सन्मान निधी योजना, तर या MSYचं स्टेटस जर असेल तर तुमचं कार्ड आहे ते हाफ तिकीटसाठी पात्र असणार आहे। म्हणजेच काय की फक्त कार्ड काढलं म्हणजे तुमचं काम झाले नाही आहे, तर त्यावरचं नाव त्याचबरोबर कॅटेगरी अशी सगळी माहिती तुम्हाला चेक करायची आहे। तर याच्यामध्ये NC म्हणजेच नॉट कन्सेशनल NC असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे, फुल तिकीट दिले जाईल। MSY हे लाडक्या बहिणींच्या महिलांच्या या NCMC कार्डवरती असलं पाहिजे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे आणि दुसरी महत्त्वाची अपडेट आपण सांगत होतो। तर दुसरी महत्त्वाची आपण अपडेट सांगत होतो की NCMC कार्डचं जे रिचार्ज प्रोसेस आहे आम्हाला आमच्या मोबाईलवरती घर बसल्या रिचार्ज करता येईल का? तर साधारणतः ST महामंडळ अंतर्गत सांगितलं होतं की NCMC कार्ड आहे तर त्याचा रिचार्ज कुठेही करू शकता, घर बसल्या देखील करू शकता, फोनपेवरती करू शकता। पण अजून तरी आता साधारणतः 2 ते 3 महिने व्हायला आलेले आहेत तरी देखील या कार्डची रिचार्जची प्रोसेस आपल्याला घर बसल्या करता येणार नाही। ज्या ठिकाणी तुम्ही एजंटच्या माध्यमातून ST महामंडळातून हे NCMC कार्ड काढलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन अगदी 100 रुपयापासून तुम्ही रिचार्ज करू शकता। त्याचबरोबर लक्षात घ्या की 100 रुपयाचा रिचार्ज केल्यानंतर 100 रुपये मिळत नाही आहेत, साधारणतः 86 ते 87 रुपयांचं रिचार्ज यावरती पैसे आहेत ते जमा होत असतात। आणि दुसरं म्हणजेच ST महामंडळ अंतर्गत तुम्ही ज्यावेळी प्रवास करताय, STतून प्रवास करताय तर त्यावेळी असणारे जे वाहक आहेत किंवा कंडक्टर आहेत तर लक्षात घ्या यांच्या माध्यमातून तुम्ही हा रिचार्ज करू शकता। तर अशी ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे STने प्रवास करतात सवलतधारक आहेत तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण का त्यांना माहिती नाही आहे की कार्डवरती कॅटेगरी NC आहे की MSY आहे तर हे त्यांना चेक करायचं आहे। MSY असलंच पाहिजे, जर नसेल तर तुम्हाला एजंटकडे जायचं आहे आणि त्यांना पुन्हा या संदर्भात माहिती विचारायची आहे।
तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील जे एस टीतून सवलतधारक किंवा प्रवास करतात, सवलत घेऊन प्रवास करतात यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.